फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात ॲड झाला पाहिजे। जे जे यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत। तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या सुद्धा गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे। मर्डर जो झाला ज्यांची जी मौत झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली तेच भेटतो। जे जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे। नाही तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटते ना, पण आता कोणात किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूया? कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरंच सर्वांनी केलं तर ते तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटते। आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जी गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय, पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत। या सर्वांना आरोपी करा। सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबवण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा। जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मोकोका आम्ही लावू ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत। लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित झाली पाहिजे। याच्यासाठी आमची आजची मागणी ज्यांनी या प्रकरणामध्ये अरे मी आता 50 लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे, जे लोक पळून गेले ज्यांनी जे असं ते त्या सर्वांवर कुणाची गाडी होती कुणाच्या इथं राहिले कुणाला कॉल डिटेल त्यांचे पोलीसचे लोकांसुद्धा मी ओपनली बोललोय की 2-4 PI सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा CDR काढा नावानीची बोललोय। तर या सर्व लोकांचे CDR काढा। मग हे सर्व आरोप व्हायलाच पाहिजेत आणि झालेच पाहिजे। जे खंडणीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या याच्यामध्ये सहआरोपी झालाच पाहिजे। तेच मास्टरमाइंड आहे खरा। नाही SIT जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी 1 तारखेला SITची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी SITवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास 9 कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत। त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या खंडणीमधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत। जिथं मलिदेचं पद आहे LCB सारख्या पोस्टवर हे 2-3 10-10 वर्ष काम करतायत 5-5 वर्षही काम करतायत अधिकारी यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्नचिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला SITची ऑर्डर माझ्याकडे आली की आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून धरू सर्व पक्षीचे सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले त्यांना सांगितले चुकीचं हे बदला। तुमच्यावर पोलीस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने पोस्ट केली होती त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यात त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल आता काय म्हणणं तुमची काय भूमिका असणार आहे? नाही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत किती त्यांची उंची किती हाईट आहे रंग काळा गोरा काय कसे मला ते काही बघायला पण मिळालेले नाहीत। पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतोय की या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जी आरोपी पळून गेलेत खंडणीतला असो की या मर्डरमधला असो यांना काही मदत केली का त्यांच्यासोबत हिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी आहे। आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं पण खासदार म्हणून होतं। पण कोणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं आता मग त्याची वाट बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात। माझी विनम्र विनंती त्यांना की लवकर प्रेस घ्या मी त्यांची वाट बघतोय। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर सगळे आक्षेप घेत आहेत पालकमंत्रीपद देऊ नये म्हटलं जाते। पंकजा मुंडे जर पालकमंत्री झालं तर तुम्ही स्वागत कराल नाही? बघा हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे तिन्ही पक्षाचा ज्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही। इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस झाला जिल्ह्याबाहेरचा आहे त्याला काय होऊ शकतो कायद्यानं त्याला परवानगी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। अजित पवार झाले तर तुम्हाला मान्य असेल? मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही। कुणीही झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही। धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी 2.5 कोटीची खंडणी घेतली अशा धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी 2.5 कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे।
तुम्ही अशा नाही, आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना, त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत. ते खूप म्हणजे जवळपास 21 वर्ष आमदारकी घेत आहेत. आता पुढे 5 वर्ष म्हणजे 26 वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती, मंत्री राहिलेले व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं त्यांना नक्की माहीत आहे. त्याच्यामुळे ते उगीच काय बोलणार नाही. त्याचे काहीतरी तथ्य असेल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू. नाही, आता कोण कुठं जातं याच्यावर मी काय बघणार. आता त्यांना काय आणायचंय दिल्लीत जाऊन, एखादा विकासाचा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे का आणखी त्यांना काय आणायचं ते तीच सांगू शकतील. मी कसं सांगणार. नाही, फारसं म्हणजे काही थोडं तरी बोलल्यात का.